सासवडला भाजप शिवसेनेत काटेकी टक्कर होणार. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला मिळाल्याने प्रचंड चुरस. श्री संत सोपान काकांच्या पावन नगरी सासवड नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाबाबत सध्या राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. नगराध्यक्षपद हे पक्षीय रेषेवर ठरवायचे की स्थानिक आघाडीच्या सहमतीने, हा प्रश्न आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आता तुल्यबळ उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून चुरस प्रचंड वाढली आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत काटेकी टक्कर पाहण्यास मिळणार आहे. सासवडचे नगराध्यक्षपद गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते, तर त्या अगोदर महिला ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित राहिले होते. 10 वर्षांनंतर यंदा खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आल्याने पुणे जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या तुलनेत सासवड नगर परिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. येथील पक्षीय सत्तेचे समीकरण पाहता नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होते, परंतु येथील काँग्रेसचे नेते माजी आमदार संजय जगताप यांच्यासह बहुसंख्य काँग्रेसने भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता यंदा त्यांना भाजपकडून सत्ता राखण्याचे आव्हान असणार आहे. भाजपमध्ये गेल्या काही महिन्यात मोठी उलथापालथ झाल्याने यंदा भाजप येथील सत्तेचा दावेदार ठरणार का, पालिकेत कमळ फुलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेना शिंदे गट देखील युती धर्म पाळणार की स्वतंत्र लढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या निर्णयाला महत्त्व राहणार आहे. पक्षीय पातळीवर येथील निवडणूक पार पडणार की स्थानिक आघाडीवर पार पडणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.